नमस्कार. देश यात्राच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बोलणार आहोत एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाशी, आनंद शिंदे यांच्याशी. छायाचित्रकार ते एलिफंट विस्परर, म्हणजे छायाचित्रकार हा फक्त छायाचित्र काढत असतो, परंतु त्यानंतरचा आनंद शिंदे यांचा हत्तींच्या संपर्कात झालेला जो प्रवास आहे तो प्रवास आपण त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत हत्तीची जीवनशैली आणि हत्तीच्या जीवनातील अनेक कथा, दंतकथा आपल्याला आनंद शिंदे यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. यांनी जो प्रवास केलेला हा ठाण्यातून केरळपर्यंतचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात ते आलेले आहेत. आनंद, अभिनंदन तुमचं एका या वेगळ्या प्रवासाबद्दल. आणि तुम्ही हत्ती समजून घेताना जे सगळे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत ते देशयात्रामध्ये तुम्ही मांडण्यासाठी संमती दिली, यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू. मला प्रश्न आहे की छायाचित्रकलेकडून तुम्ही थेट हत्तीशी संवाद साधणे कसे काय रमलात त्याच्यामध्ये? खरं तर छायाचित्रणामुळेच मला हत्तींच्या जवळ जाता आलं किंवा हत्तींशी संवाद साधण्याची जी सुरुवात माझी झाली ती ह्या छायाचित्रणामुळेच झाली. खरं तर हा एक फोटो प्रोजेक्ट होता. केरळला गेल्यावर मला मल्याळम तर येत नव्हतं. बरोबर. मल्याळम येत नव्हतं तर मग काय करायचा हा एक प्रश्न होता. आणि त्यावेळी बंदीप सिंग म्हणून आमचे एक सिनियर आहेत, त्यांचा मला फोन आला की कहाँ आहोत. बंदीप सिंग दिल्लीत असतात. तर मी म्हटलं केरला में हूँ. म्हणे क्या कर रहे हो? म्हटलं अभी तो कुछ नहीं, कथकली शूट करने का सोच रहा हूँ. तो म्हणे अगर केरला में हो तो मुझे हाथी दिखा दो. ओके. आणि तिकडनं मग या फोटो प्रोजेक्टला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. बरोबर. आणि म्हणजे त्या फोटोग्राफीच्या निमित्ताने तुम्ही हत्तींजवळ गेलात. हो. आणि तिथून सुरू झालेला प्रवास तुम्ही आता फोटोग्राफी वगैरे सगळं सोडलेलं आहे ना? नाही, म्हणजे व्यवसाय म्हणून सोडलेलं आहे. मी फोटो जर्नलिझम सोडलं, पण फोटोग्राफी अजून चालू आहे. खरं तर त्यावेळी केरळला त्रिशूरला फार मोठा हत्तींचा उत्सव होतो. तो त्रिशूर फेस्टिवल म्हणून फारच प्रसिद्ध आहे. हत्ती खूप सजवून वगैरे. तर ते शूट करण्याची माझी पहिली वेळ होती त्या ठिकाणी. आणि ते शूट करत असताना जसं हत्तींचं पर्सनॅलिटी मला कळायला लागली ती त्या पहिल्या फटक्यातच कळायला लागली. कारण जे माहूत त्यांना मारत होते, भाल्याने त्या अंकुशाने टोचत होते, त्यांची स्पर्धा असते कुठला हत्ती मान वर जास्त ठेवतो तो विजेता ठरतो. तर त्याच्याकरता ते त्याच्या कानामध्ये काठी मारत होते की त्या झटक्याने ते मान वरतीच ठेवायचे. पण त्याच माहुतांना ज्यावेळी दुपारची वेळ आली, टळटळीत ऊन आलं, त्यावेळी ते हत्ती त्यांच्या पोटाखाली बसायला देत होते, सावली म्हणून. म्हणजे माझा दुर्दैवाने तो कार्ड करप्ट झालं. एक फोटो मला तो मिळाला नाही. मेल्ट झालेलं डांबर होतं आणि हत्तीचं पाऊल त्यात उमटलं होतं. म्हणजे किती त्याला तो चटका बसला असेल, कारण हत्तीचा तळवा फार सॉफ्ट असतो. आणि तरी सुद्धा तो त्या माहुतावर रागवत नव्हता. त्या माहुतावर तितकंच तो प्रेम करत होता. आणि तिथे माझा विचार खऱ्या अर्थाने बदलला पूर्णपणे की हा प्राणी, ह्याला घाबरण्याची खरंच गरज नाहीये. हा जेव्हा प्रेम करतो तेव्हा त्याच्या आकारमानानुसार करतो, आणि जेव्हा राग दाखवतो तेव्हाही तो आकारमानानुसारच दाखवतो. तिचं आकारमान हेच एक म्हणजे त्याचा पूर्ण म्हणजे माणसाला त्याची जी दहशत आहे ती त्या आकारमानामुळेच आहे. सर्वसामान्य माणसाला साधारणतः प्रश्न पडतो, म्हणजे हत्तीणीची जी गरोदर अवस्था असते ती अवस्था किती असते? साधारण 22 महिने असते. 22 महिने हत्ती प्रेग्नंट असते ती. म्हणजे जवळपास 2 वर्षाचा काळ असतो. आणि पिल्लू जन्माला येतं तेव्हा किती वजन असतं त्याचं? 90 ते 110 किलो हत्तीचं पिल्लू आहे ते. त्यामुळे 90 ते 110 किलो वजन. त्यामुळे त्याची भूक पण तेवढीच असेल. हो, म्हणजे साधारणपणे 50 लिटरच्या आसपास ते आईचं दूध पितं. म्हणजे एक ऑब्झर्वेशन आत्ताच माझं झालं. मी कम्प्लीट 1-2 महिन्याचं पिल्लू त्या एलिफंट सेंटरला आलं होतं. आईपासून वेगळं झालेलं दुर्दैवाने. आणि प्रत्येक 45व्या मिनिटाला ते एका काळोख्या कोपऱ्यात जायचं आणि दूध प्यायल्यासारखा आवाज काढायचा. काळोख्या कोपऱ्यात का जायचं ते? साधारणतः हत्तीणीचं जे स्तन असतं ते तिचा पुढचा पाय आणि ह्याच्यामध्ये असतं. आणि ज्यावेळी
ते पिल्लू दूध पितं हा, हा. त्यावेळी त्याच्या डोळ्यासमोर काळोखी येते पूर्णपणे. त्यामुळे ती काळोखी जागा म्हणजे आईचं आई स्तन आहे. असावं असं त्यानं, आणि तो त्या कोपऱ्यात जाऊन सतत तो आवाज काढायचा म्हणजे दूध प्यायल्यासारखा. त्या रुग्णालयातल्या प्राण्यांच्या डॉक्टरांना हे कळत होतं का? नाही, हे ज्यावेळी मी सांगितलं त्यावेळी त्यांनी मला खरं तर वेड्यात काढलं. ते त्यांना 2 तासातनं एकदा, मग आता त्यांना जो डाएट त्यांचा ठरलेला होता 2 तासातनं एकदा ते त्यांना हे देत होते, दूध देत होते. किती? 2 लिटर. बापरे, 50 लिटरची भूक असलेल्या बाळाला 2 लिटर? ते थोडंसं असं त्याला कुपोषण झाल्यासारखं व्हायचं, पण ती फॅक्ट होती आणि ते सतत जाणवत होतं. आणि ते मी रेकॉर्ड पण करून ठेवलं त्यांच्याकरता की हे इथे या ठिकाणी इथे जाऊन त्यांनी दूध प्यायल्यासारखं केलं, इथे तो एवढ्या बरोबर. आणि मी तर टाइम ज्यावेळी लावला, सेट केला, 45 ते 47 मिनिटं एवढाच तो टाइम दरवेळेचा होता. आणि त्यावेळी प्रत्येक वेळी ते त्या कोपऱ्यात जाऊन दूध प्यायला. आनंद, ही कळपापासून दूर झालेली जी पिल्लं असतात हत्तीची, त्यांची अवस्था खूपच वाईट होत असेल ना? कारण ते साधारणतः नर 12 वर्षापर्यंत तरी कळपामध्ये राहतो. हो हो. तर ही तर लहान लहान बाळं जी जंगलामध्ये मिळतात, विशेषतः केरळात जास्त आहेत. कारण केरळाचं कारण असं आहे की तिकडे विहिरी छोट्या आहेत आणि पाण्याला ते एकदा विहिरीपाशी गेले की जर पिल्लू पडलं तर त्याला काढणं हत्तींकरता कठीण जातं. आणि आईपासनं वेगळं झालेलं पिल्लू हे जगण्याचे चान्सेस फक्त 50% असतात. म्हणजे माझा आत्ता अभ्यासाचा विषय तोच होता, सस्टेनिंग द लाईफ ऑफ बेबी एलिफंट. म्हणजे ते 50%वरनं 100%वर नेण्याकरता तुम्ही काय काय केलं पाहिजे. हत्तीचं पिल्लू हे फार पॅम्पर केलं जातं त्याच्या कळपामध्ये, अतिशय पॅम्पर, खूप खूप. म्हणजे 2 वर्षापर्यंत त्याला कोणीच ओरडत नाही. सगळे त्यांचे त्याच्या बाललीला असतात, त्या सहन केल्या जातात, एन्जॉय केल्या जातात, त्याला प्रोत्साहित केलं जातं, कारण तो त्याचा शिकण्याचा काळ असतो सगळा. आणि त्याच्यात त्यांनी आपल्याकडच्या सारखं नसतं. आपल्याकडे लहान मुलांना कडक शिस्तीचे आणि अभ्यासाचे धडे खूपच लहानपणापासून अजिबात नाही. आणि मेन म्हणजे त्यांना जंगलामध्ये चालण्याचं, चढण्याचं ट्रेनिंग हे दुपारच्या वेळात आईकडनं मिळतं. आई झोपते त्यावेळी ते पिल्लू आईच्या पोटावर चढतं, पलीकडे खाली उतरतं, पुन्हा फिरत येऊन पुन्हा पोटावर चढतं. नाहीतर मग सोंडेपाशी ते येतं, सोंडेपाशी आल्यावर आई त्याला सोंडेने धक्का मारते, मग ते धडपडत पुढे जातं, पुन्हा उलटं मागे येतं आणि पायाने आईला टच करतं, मग पुन्हा आई सोंडेने धक्का मारते. हे असं कंटिन्युअस, दिस इज अ पार्ट ऑफ दॅट लाईफ ट्रेनिंग यू कॅन से. आणि त्याकरता हे जे आईपासून वेगळे झालेले पिल्लं असतात ते जगण्याचे जे चान्सेस कमी होतात. म्हणजे त्यांचं पोषण पण होत नाही आणि प्रशिक्षण पण होत नाही. हो, कारण 7-8 महिन्यापर्यंत त्यांना सोंडेचा उपयोग धड माहितीच नसतो. हो, ते आई ऍक्च्युअली त्यांना शिकवते. एक बेसिक फरक आहे आफ्रिकी हत्ती आणि एशियन हत्तीमध्ये. एशियन हत्तीला वरती अंगठा असतो, बरोबर, आणि आफ्रिकन हत्तीच्या सोंडेच्या टोकाला 2 अंगठे असतात. ओके. तर त्या अंगठ्याचा उपयोग कसा करायचा, म्हणजे अगदी हत्ती चाराण्याच्या कॉईन पासून किंवा गवताच्या एका काडीपासून त्या अख्खा ओंडक्यापर्यंत कसा उचलतो, सगळं उचलू शकतो. आणि त्याच्याकरता ह्या मसल्स आणि ते अंगठा ह्याचं फार महत्व असतं. बरोबर. त्याचा वापर त्याला तिथे कळतो, आई शिकवत असते सतत त्याला. अदरवाईज तुम्ही बघितलं असेल जर कधी व्हिडिओ, तर हत्तीचं पिल्लू सोंड सतत फिरवत असतं, त्याला त्याचा उपयोगच माहीत नसतो. काय लटकते म्हणून बऱ्याचदा ते त्याच्यावर पाय देऊन खेचायचा प्रयत्न करतं. ते त्याचं नाक आहे, म्हणजे ते इट्स अ जॉईंट व्हेंचर आपण म्हणू शकतो. नाक आणि अप्पर लिप हे दोन्ही एकत्र सोंड आहे. बरोबर. त्यांचं जे पाणी उडवणं अंगावर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्याच जात असतील ना. हो हो हो. पाणी कसं सक करायचं हे बघून बघून त्याला कळतं. जोपर्यंत त्याला ते जमत नाही तोपर्यंत आईच त्याला अंगावर चिखल टाक, पाणी टाक किंवा माती टाक, हे सगळं आई करत असते. आणि त्यांचं बॉडी टेम्परेचर मेंटेन राहण्याकरता ह्याचं फार गरजेचं असतं हे होणं. ते कान हलवणं असतं ते पण त्यासाठीच असतं ना. हो हो. त्यांचं रक्ताभिसरण सगळं मेजरली कानातनं होतं आणि ते कान हलवल्याने त्यांचं बॉडी टेम्परेचर 3 ते 5 डिग्रीनी कंट्रोलमध्ये येतं, खाली येतं. त्यामुळे सतत कान हलवत असतात. आपल्याला प्रश्न पडतो की काय नुसतं धूड उभं आहे आणि कान हलवत आहे. आता तुम्ही केरळचा अभ्यास केला, आपल्या कोकणात हत्तींच्या संघर्षामुळे जे प्रश्न निर्माण झाले ते तुम्ही पाहिलेले आहेत.
तर काय केलं पाहिजे नेमकं माणसांनी हत्ती समजून घेण्यासाठी? एक साधं उदाहरण देतो. नवरा बायको जरी असलं तरी एका ठराविक काळानंतर एक मी टाईम हवा असतो त्यांना. बरोबर आहे. पण हत्ती जो आहे, आपल्याला आपल्या सोसायटीत दुसऱ्या कोणी आलेलंच आवडत नाही. बरोबर. स्ट्रेस पास उद्या जर कोणी आपल्या सोसायटीत येऊन झोपडी बांधली तर आपण नक्की आंदोलन करू. बरोबर. पण आपण जंगलांमध्ये जातोय, जंगलांमध्ये शिरतोय, जंगलं कमी होत आहेत. हत्तीचा मी टाईम आणि मी स्पेस या दोन्ही गोष्टी संपत चालल्यात. आता कर्नाटकातनं हत्ती जे इथे येत आहेत त्याचं मुख्य कारण आहे तिकडचं त्यांचं हॅबिटाईट बऱ्यापैकी संपत चाललंय. म्हणजे लोकांनी रबर प्लांटेशन केलं. हत्तीचं जेवण रबर नाहीच आहे. तर रबर प्लांटेशन केल्यामुळे त्यांचं खाणं कमी होत आहे आणि दिवसाला 180 किलो खाणं हवं असलेला प्राणी, त्याला ते नाहीच मिळालं तर अडचण येते. त्यामुळे तो स्थलांतर करतो आणि ते हॅबिटेट त्यांना कुठेतरी आता कोकण कोल्हापूर परिसरात मिळते. तर त्यांना त्यांची स्पेस मिळाली पाहिजे, ही एकदा मिळाली. आणि तर ह्या गोष्टी रस्ते रूट पण ठरलेले असतात ना, कॉरिडॉर. हो, म्हणजे एकतर नुसते कॉरिडॉर ठरलेले नसतात. हत्तीला एक जेनेटिक मेमरी असते. त्या जेनेटिक मेमरीमध्ये एखाद्या ठिकाणी तो पर्टिक्युलर हत्ती गेलेला नसेल, पण त्याचा कुटुंबातले आजोबा पणजोबा असं कोणीतरी गेलेलं असेल, तर तो रूट मॅप त्याच्या ब्रेनमध्ये असतो. अरे वा. आणि कधीही त्या ठिकाणी व्हिजिट न केलेल्या हत्तीला माहिती असतं की इथे पाण्याचं तळ आहे. पण त्याचे खापर पणजोबा तिथे आले असतील, आता त्यांचं वयमान सुद्धा माणसासारखंच असतं. तर हत्ती किती जगतो साधारणतः? आत्ता लेटेस्टमध्ये सांगायचं झालं तर जगातली सगळ्यात मोठी हत्तीण 85व्या वर्षी त्रिवेंद्रम झू मध्ये गेली. याच्या आधीचा रेकॉर्ड राजूचा होता, श्रीलंकन झूचा, तो 84व्या वर्षी गेला होता. म्हणजे 80-84 पर्यंत हत्ती जगतो, म्हणजे माणसा एवढा साधारण. तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो रूट जो असतो तर त्यांच्या ब्रेनमध्ये असतो आणि त्यांना माहिती असतं इथे तळ आहे. बरोबर. आणि तिथे जर डेव्हलप झाली ह्युमन कॉलनी तर आपण म्हणतो हत्ती आमच्या परिसरात आला. तो त्याच्या याच्यामध्ये जेनेटिक जो मॅप असतो त्या मॅपनुसार तो चालत असतो. निसर्गाचा आर्किटेक्चर, निसर्गाचा इंजिनियर म्हणजे हत्ती. कारण वन टाइम एलिफंट डंगवरती 17,000 किडे, 7 ते 17,000 किडे जगतात. आणि ते जंगलामध्ये फार मेजर रोल प्ले करत असतात. साधारणपणे आपल्याला दिसत नाही ते डोळ्यानं. आनंद, आपल्याकडे हत्ती आपल्या संस्कृतीचा भाग आहे. म्हणजे देवतांशी संबंध असेल, मंदिरांशी संबंध असेल, लोककला, लोककथा, सगळीकडे आपल्याला हत्ती असा मोठ्या प्रमाणात पसरलेला दिसतो. एक्झॅक्टली. पण तरीही हत्तीच्या संदर्भात जे संशोधन आपल्याकडे व्हायला पाहिजे, त्याच्या जगण्याविषयी, त्याच्या वागण्याविषयी, ते संशोधन मात्र आपल्याकडे झालं. ते पाश्चात्य देशात मोठ्या प्रमाणात झालं. खूप झालं. त्यांनी त्याचा खूप अभ्यास केला. आपल्याकडेही अभ्यास केला गेला, पण तो अभ्यास जो होता तो आपल्या उपयोगाच्या दृष्टीने केला गेला. पण प्राचीन काळामध्ये कौटिल्याचा जो अभ्यास आहे तो आताच्या जवळपास जाणार आहे असं म्हणता येईल. खूप कौटिल्याने हत्तीचं डिव्हिजन 3 प्रकारात केलं. बेसिकली त्यांच्या नखांवरनं 20 नखी हत्ती, 16 नखी हत्ती आणि 18 नखी हत्ती, असं त्यांनी 3 प्रकारात. आता 20 नखी हत्ती हा फार रेअर मानला जातो. आजही तो रेअरच आहे 20 नखी हत्ती मिळणं. आणि तो एक राजबिंडा किंवा एक सुलक्षणी या प्रकारातला तो हत्ती मानला जातो. तो राजांसाठीच राहत असेल. हो, बराचदा तो राजांकरताच राहतो. त्याच्यानंतर 18 नखी हत्ती हा त्यातल्या त्यात सापडणारा आणि 16 नखी हत्ती हा कॉमन हत्ती आहे. कॉमन लोकांसाठी. हा, कॉमन मॅन आहे तो त्यांच्यातला. तर असे 3 प्रकार त्यांनी त्याच्यात केले होते. प्लस त्यांनी युद्धाकरता जर हत्ती तयार करायचा असेल तर त्याचं त्यांनी एक फॉर्मेशन तयार केलं होतं की त्याचा ट्रेनर कोण असेल, त्या ट्रेनरचं ट्रेनिंग काय असेल, त्याला कशा पद्धतीने आणि कुठे ट्रेन केलं जावं, हे सगळं त्यांनी लिहून ठेवलं होतं कौटिल्याने. 27व्या अध्यायात त्यांनी हे लिहून ठेवलंय की जर एखाद्याने हत्तीला मारलं तर त्याला देहदंडच दिला जावा.
ओ, हत्ती करता वेगळी आपल्याकडे एक वीरप्पन 900 900 हत्ती हत्ती मारतो आणि त्याला देहदंड देण्यासाठी 3-3 राज्य अनेक वर्ष प्रयत्न करतात, तरी कित्येक वर्ष त्याचं बिनभोभाट काम सुरू होतं. आजही मोठ्या प्रमाणात हत्तींकडे दुर्लक्ष करून आपण त्यांना मारतोच. एक्झॅक्टली. नाही का? मेन म्हणजे आपल्याला हत्तींची असलेली भीती आणि हत्तीबद्दल असलेलं अज्ञान. हत्ती म्हणजे निसर्गाचा इंजिनियर, दुसरं काहीच त्याला म्हणता येणार नाही. निसर्गाचा आर्किटेक्चर, निसर्गाचा इंजिनियर म्हणजे हत्ती. कारण वन टाइम एलिफंट डंगवरती 17,000 किडे, 7 ते 17,000 किडे जगतात आणि ते जंगलामध्ये फार मेजर रोल प्ले करत असतात. साधारणपणे आपल्याला दिसत नाही ते डोळ्यानं, पण ते जंगलामध्ये फार मेजर रोल प्ले करत असतात. काही झाडं अशी आहेत की त्यांच्या बिया जर हत्तीच्या डायजेशन सिस्टम मधनं गेल्या नाहीत तर पुन्हा उगवत नाहीत. त्यांना तो प्रवास करावा लागतो स्वतःचं जीवन घेण्याकरता. हत्तीच्या डंगपासून फार चांगल्या पद्धतीचा कागद तयार केला जाऊ शकतो. याच्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. हत्ती बेहोशीसाठी जी फळं खातो अमरुला, त्याचं माणसाला पण आकर्षण आहे आणि त्यामुळे माणसाने त्याची वाईन बनवली आहे. अमरुला नावाचं एक फळ आहे. जेव्हा हत्ती असं साधारणपणे म्हणतात की हत्ती ज्यावेळी अतिशय खुश होतो, जसं माणूसही खुश होतो, पण माणसाला खुश होण्यासाठी काहीच निमित्त लागत नाही, म्हणजे पिण्यासाठी निमित्त लागत नाही तसं ते. पण हत्तीचं तसं नसतं. त्याचं एक ठरलेला काळ असतो किंवा त्याचं ठरलेलं एक आनंदाचा क्षण असतो. त्यावेळी ते अमारोला नावाचं आफ्रिकेतलं ते फळ आहे, ते खातात आणि त्याच्यामुळे ते झिंगत नाहीत. ते एका वेगळ्या विश्वात जातात, मस्तीमध्ये. हां, एका वेगळ्या त्याच्याने. म्हणजे ते आता साधारण माणसाने दारू प्यायली तर 4 लोकांना बाजूच्या त्रास होतो, पण हत्तीच्या त्या कारणाने इतर प्राण्यांना त्रास झाल्याचा अजून तरी पुरावा नाहीये. हत्तीच्या या अशा अनेक गमती सुद्धा आहेत, परंतु माणसाने त्याचा जितका वापर करता येईल तेवढा केला. युद्धासाठी हत्तींना दरवाजावर धडक्या देण्यासाठी हत्तीच वापरले, माणसं चिरडण्यासाठी हत्ती वापरले. म्हणजे महाभारतातलं तुम्हाला एक हे देतो उदाहरण की एक अक्षोहिणी ही जी फिगर आपण म्हणतो, बरोबर, कल्पना जी आहे, तर त्या एक म्हणजे आता मला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आकडे सापडले, पण साधारणपणे एक अक्षोहिणी सैन्यामध्ये 2,70,000 हत्ती होते आणि 18 अक्षोहिणी सैन्य महाभारतात युद्ध करत होतं. म्हणजे 2,70,000 × 18, 40 लाखाच्या पुढे ती संख्या जाते. तेवढे हत्ती त्या ठिकाणी युद्धात लढले आणि युद्ध संपलं त्यावेळी 700 हत्ती बाकी होते. अरे बापरे. आता हे महाभारतातल्या युद्धाबद्दल झालं. त्यावेळी जंगलामध्ये वेगळे फ्री हत्ती होतेच, जे जंगलात राहणारे होते. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा राजघराण्यातले हत्ती सेफच होते, ते युद्धात वापरले, युद्धात गेलेच नव्हते. म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये हत्तींची संख्या किती होती ह्याचा साधारण आपल्याला अंदाज. आता किती संख्या आहे? 35,000 असेल आत्ताची संख्या, पण ती आशियामध्ये कुठल्याही देशामध्ये आपल्या देशात जास्त हत्ती. पण युपी बिहार मध्ये हत्तींचा बाजार भरतो, अशी उघड विक्री होते ना. हो, आत्ताच म्हणजे गेल्या काही वर्षांपासून त्याच्यावर बंदी घातली आहे, त्यामुळे ती उघड विक्री बंद झाल्याचं म्हणतायत. वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर दिसतात ते कशा पद्धतीने 90,000, 1,00,000 वगैरेला हत्ती विकत मिळतो. म्हणजे चांगल्या क्वालिटीचा, सुळे नसलेला चांगल्या क्वालिटीचा हत्ती 80 लाखापर्यंत सुद्धा विकला जातो. ऑडी घ्यायची की हत्ती घ्यायचा असा पर्याय असतो त्यांच्या पुढे. बरोबर आहे. आणि त्या हत्तींच्या लक्षणांवरनं सुद्धा त्याची विक्री केली जाते. म्हणजे सुलक्षणी हत्तीचं मी तुम्हाला जे मध्ये उदाहरण आता देत होतो, त्याच्यामध्ये त्यांच्या फोरहेडवरती गायीचं चिन्ह असणं, त्यांची सोंड जमिनीला टेकून वळणं किंवा शेपटी जमिनीला टेकणं, त्यांचा जो बटचा भाग असतो तो एका डान्सर सारखा असणं, नर्तकीसारखा असणं, ह्या गोष्टी काउंट केल्या जातात आणि त्याच्यावरनं ते एक्सपर्ट्स त्याची किंमत ठरवत असतात. आपल्याकडे हत्ती जे मोठ्या प्रमाणात मारले जातात हे हस्तिदंतासाठीच मारले जातात आणि ती मारणारी जी टोळी वीरप्पनच्यामुळे उघडकीस आली होती, ती नंतर सुद्धा त्यांच्या कारवाया सुरूच असतील ना? कारवाया सुरू होत्या आणि आहेतही अजून. म्हणजे आता लेटेस्टमध्ये गेल्या 3 वर्षात बरेच हत्ती केरळच्या जंगलांमध्ये मारले गेले आणि ते सगळे पोचर्स जे होते
अर्थात ते पोचर्स म्हणजे त्यांचा रोल मारून सुळे काढण्याचाच असतो. त्याच्याकरता त्यांना अगदी नगण्य किंमत दिली जाते, पण तरीसुद्धा ते लोक ती काम करतात. हे शॉकिंग आहे माझ्याकरता. म्हणजे पैशासाठी, गरजेसाठी, कसहीसाठी असेल. आनंद, वीरप्पांनी जी तिकडच्या सगळ्या जंगलामध्ये दक्षिणेकडच्या हत्ती मारले, त्याला स्वतःला हत्तींबद्दल माहिती असेलच ना निश्चित. त्याचं नॉलेज खूप होतं. म्हणजे जे काही मी त्याच्याबद्दल वाचलं त्याचं खरंच खूप नॉलेज होतं हत्तींच्या बाबतीतलं. नाही, एकूणच जंगलाबद्दल त्याचं भरपूर ज्ञान असणार ना, कारण इतके 3 राज्यांचे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते आणि तो सगळ्यांना चकमा देत होता. जसं आपल्याला मुंबईतल्या सगळ्या गल्ल्या माहिती असतात, तशा त्याला त्या जंगलातल्या सगळ्या पायवाटा माहिती असतात होत्या. आणि बऱ्याचदा म्हणजे एका अधिकाऱ्याशी माझं बोलणं झालं, तो त्या ऑपरेशनमध्ये होता. तर त्यांनी सांगितलं की बऱ्याचदा आम्ही गाड्या घेऊन त्या रस्त्याने जायचो, तिथे बाजूलाच तो असायचा पण आम्हाला कळायचं नाही. त्या परिसरातच तो असायचा पण आम्हाला दिसायचाच नाही. अशी सुद्धा परिस्थिती होती. पण शेवटी त्यांनी फार एक मोठं ऑपरेशन करून शेवटी त्याला पकडलं. ते बरं झालं एका अर्थाने. तिथल्या हत्तींसाठी ते हत्तींच्या दृष्टीने फार महत्वाचा प्रकार आहे तो. लॉरेन्सला तर त्या ऑफिसर्सनी, वाईल्ड लाईफ ऑफिसर्सनी सांगितलं होतं की हे हत्ती जर तुझ्या ह्याच्यातनं बाहेर आले तर आम्ही यांना जिवंतच ठेवणार नाही. आणि त्याच्याकरता त्यांनी जे काही मेहनत घेतली आहे, त्यांचं 3:45 हे टायमिंग ठरलेलं असायचं म्हणजे पळून जाण्यासाठी. मग एकदा ते पळून गेलेही. लॉरेन्स अँथनी आणि डेव्हिड शेल्ड्रिक या दोघांनी जे काम केलेलं आहे, विशेषतः आफ्रिकन हत्तीच्या संदर्भातलं ते काम आणि भारतातील काम याची तुलना होऊ शकत नाही. कारण त्यांनी खूप वेगळ्या पातळीवर जाऊन एलिफंट विस्परर आणि इतर ते प्रयोग आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. तर आता तू जेव्हा त्या गोष्टी अभ्यासतो तेव्हा तुला काय कळतं? लॉरेन्सला जसे अचानक हत्ती मिळाले होते तसे माझ्या आयुष्यातही अचानक हत्ती आले. आणि डेफ्नी शेल्ड्रिक ज्या पद्धतीने हत्तींचं म्हणजे पिल्लांना वाढवण्याचा प्रकार ती करते, तर ॲक्सिडेंटली माझं पहिलं शूट हे बेबी बरोबरच झालं. आणि दुर्दैवाने ते बेबी नाही जगू शकलं. आणि त्याच्यानंतर जे फील झालं एकदम की नाही, हे वाचवणं किती गरजेचं आहे. 2012ची गोष्ट आहे ना? हां, 2013ला सुरुवातीलाच ते गेलं. म्हणजे मला वाटतं जान-फेब्रुवारीला असताना ते गेलं पिल्लू. आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी प्रकर्षाने जाणवायला लागल्या. त्यांचं प्रेम म्हणजे ज्यावेळी ते होतं त्यावेळी ती मस्ती वाटायची मला, पण त्यांचं मला मिस करणं, त्यांचं तिथे गेल्यावरती माझ्याशी खेळणं, ह्या गोष्टी ज्यावेळी मी मिस केल्या किंवा ती एक मला ती उणीव जाणवायला लागली, त्यावेळी ह्या गोष्टी वेगळ्या अँगलने मी अभ्यासाला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी डेव्हिड शेल्ड्रिक आणि डेफ्नी शेल्ड्रिकचा जो अभ्यास होता किंवा लॉरेन्स अँथनीचे जे अनुभव होते ते सगळे मला कामाला यायला अनुभव एकदम चित्तथरारक आहेत ना. खूप खूप खूप. म्हणजे लॉरेन्सला तर त्या ऑफिसर्सनी, वाईल्ड लाईफ ऑफिसर्सनी सांगितलं होतं की हे हत्ती जर तुझ्या ह्याच्यातनं बाहेर आले तर आम्ही यांना जिवंतच ठेवणार नाही. आणि त्याच्याकरता त्यांनी जे काही मेहनत घेतली आहे, त्यांचं 3:45 हे टायमिंग ठरलेलं असायचं म्हणजे पळून जाण्यासाठी. मग एकदा ते पळून गेलेही. आणि हत्ती हुशार किती असतात. त्यांनी इलेक्ट्रिफाईंग फेन्सिंग केलं होतं. बरोबर. तर कुठल्या ठिकाणी कमी शॉक बसतो आणि आपलं शरीर किती तो शॉक सहन करू शकतो याचा अंदाज घेऊन हत्तीने त्या ठिकाणी ब्रेक केलं ते फेन्सिंग. आणि तिकडनं सगळा हर्ड निघून गेला पिल्लांना घेऊन. मग ह्यानी तो परत शोधून मग तो परत ह्याच्याकडे आणला. आणि त्याच्यानंतर तो रोज रात्री जाऊन तिथे बसायचा की तुम्ही इकडनं बाहेर जाऊ नका, तुम्ही बाहेर गेला. संवाद साधायचा तो हां, व्यवस्थित म्हणजे इंग्लिशमध्येच प्रॉपर बोलायचं त्यांच्याशी. आणि तू केरळमधल्या हत्तींची मराठीत बोलतो? हो, मी मराठीत बोलतो. तर ते त्यांना कळतं. त्यांना आपले
शब्द कदाचित कळत नसतील, आपले व्हायब्रेशन्स, आपल्या भावना या हत्तींना 100% कळतात. मला लॉरेन्सच्या ह्याच्यात तो फायदा झाला अभ्यास करताना. आणि डेफनी शेल्ड्रिकच्या बाबतीत तिने ज्या पद्धतीने पिल्लांना वाढवलं त्या पद्धतीचा आणि त्याच्यात माझे काही आणखीन मला वाटणाऱ्या गोष्टी ॲड करून काय करता येईल असा मी अभ्यास केला. आणि एक माझ्या दृष्टीने मी एक त्यांचं प्रोजेक्ट बनवला की अशा पद्धतीने हत्तींच्या पिल्लांशी बोलून किंवा असं करून त्यांना त्यांचं लाईफ सस्टेन करता येतील पॉझिटिव्हली. निश्चित आपण त्याचे काही व्हिडिओज तुझे बघूया. तुझे व्हिडिओज केलेले आहेत. नक्की. त्यातून आपल्याला कळेल की कशा प्रकारे हत्तींशी संवाद साधता येऊ शकतो. मी त्यांना फुटबॉल खेळायला शिकवलं. टायर्स त्यांना इंट्रोड्यूस केले. आणि मग ह्याच्या आधी काय व्हायचं की पिल्लं आली की त्यांना त्या एका चौकटीत उभं करायचं. जगली तर ठीक आहेत, नाहीतर पिल्लं मरायची. पण जगण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. बरोबर. असं त्या ठिकाणी काही झाल्याचं मला दिसलं नव्हतं. पण हे केल्यावर त्या पिल्लांनी फार पॉझिटिव्ह हे केले, रिप्लाय दिले मला. त्यांना सुद्धा ती एक प्रेमाची ऊब हवी असेल ना. आणि ज्या पद्धतीने बेबी पॅम्पर होतं ना ते सतत जाणवतं तुम्हाला की त्यांना तो पॅम्परनेस हवा असतो. आणि ते त्यांना ते शिक्षणही असतं एक प्रकारचं. मी आता तुम्हाला तो दाखवीनच व्हिडिओ, ज्या पद्धतीने त्याने पाणी उडवण्याचा तो प्रयत्न केला होता. ही लक्ष्मीना सतत माझ्याकडे बघत होती त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच्या वेळी मी तिच्या जवळ गेलो त्यावेळी अनपेक्षितरित्या तिने माझ्या पायाचा वास घेतला आणि माझा पाय उचलला. उचलल्यावर एक सेकंद मला असं झालं, कारण असं कुठला हत्ती वागला नव्हता ना माझ्याशी. आणि नंतर उचलून अलगद तो स्वतःच्या पायावर ठेवला. आणि नंतर तिला कसला आनंद झाला माहीत नाही, ती धावत संपूर्ण त्या केजला राऊंड मारला तिने. आनंद, हत्ती जेव्हा माणसाला भेटतो किंवा ते एकमेकांशी भेटतात तेव्हा कशा पद्धतीने त्यांचं कम्युनिकेशन असतं, कसं एकमेकांचं स्वागत कसं करतात? माझा एक वेगळा अनुभव आहे तो सांगतो तुम्हाला. लक्ष्मी नावाची एक हत्तीण होती. तिचा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे आता. तर तिचं असं होतं ना की मी गेल्यावर पहिल्यांदा कधीच हत्तीणींशी बोललो नाही किंवा हत्तीशी बोललो नाही. ही केरळमध्ये कुठल्या याच्यात सेंटरला? कोणी एलिफंट सेंटरला होते. मी आधी जाऊन माहुताशी बोलायचो, त्यांच्या अडचणी समजून घ्यायचो किंवा त्यांना काही सांगायचं असेल तर सांगायचो. ही लक्ष्मीना सतत माझ्याकडे बघत होती त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच्या वेळी मी तिच्या जवळ गेलो त्यावेळी अनपेक्षितरित्या तिने माझ्या पायाचा वास घेतला. आणि नंतर तिने तिचा पाय फळीवर ठेवला आणि माझा पाय उचलला. उचलल्यावर एक सेकंद मला असं झालं, कारण असं कुठला हत्ती वागला नव्हता ना माझ्याशी. आणि नंतर उचलून अलगद तो स्वतःच्या पायावर ठेवला. आणि नंतर तिला कसला आनंद झाला माहीत नाही, ती धावत संपूर्ण त्या केजला राऊंड मारला तिने. आणि परत ती माझ्याजवळ आली आणि माझा पाय उचलून परत तिच्या पायावर ठेवला. आणि असं तिने 2-3 वेळा केलं. मग तिच्या पद्धतीने ते आपण शेक हँड करतो तसा आमचा तो लेगशेक होता. आणि त्याच्यानंतर आठवडाभर पूर्ण आम्ही सतत भेटल्यावरती ती पहिल्यांदा सकाळी आल्यावरती ती माझा पाय उचलून तिच्या पायावर ठेवणार आणि जोरजोरात कान हलवणार. कान हलवणं हे हत्तीचा आनंद व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. तर तसं ती वागायची. हत्ती मातृसत्ताक असतात ना? पूर्ण मॅट्रिआर्कल सोसायटी. त्या तू दोघी जणींची गोष्ट सांगितली होती, त्या 2 मैत्रिणींना वेगळं ठेवलं होतं. हां, ती मीना आणि अम्मू. मीना आणि अम्मू या एलिफंट सेंटरला होत्या कोटूरच्या. आणि त्या सतत सगळं एकत्र करायच्या. म्हणजे सकाळचं त्यांचं राहणं बाजूबाजूला, त्या दिवसभर एकत्र असायच्या, त्यांचं खाणं एकत्र असायचं. अगदी म्हणजे असं कोणाला विश्वासच बसायचा नाही की दोघी वेगवेगळ्या आईच्या मुली आहेत. इतकं त्यांचं एकत्र राहणं असायचं. आणि नंतर मग त्या लोकांना जाणवायला लागलं की ह्या खूप एकत्र राहतात आणि मस्ती करतात. मग ह्यांना जरा वेगळं ठेवून बघूया. आणि वेगळं ठेवल्यावरती म्हणजे अम्मूला एका टोकाला बांधलं आणि मिन्नाला एका टोकाला बांधलं. आठवडाभर दोघींनी अगदी पुसटचं एकमेकींना बघितलं. त्या बोलत होत्या पण बघितलं असं नाही. तर ज्यावेळी पहिल्यांदा
बोलत होत्या म्हणजे त्यांचा तो रमलिंग रमलिंग एक हत्ती दुसऱ्या हत्तीशी 7 किलोमीटर परिक्षेत्रामध्ये बोलतो. म्हणजे त्यांच्यातलं फेसबुक किंवा व्हॉट्सअप संदेश देणं म्हणू शकतो आपण, नाही का? पण प्रत्यक्ष भेटल्या नव्हत्या. हा, प्रत्यक्ष भेटल्या नव्हत्या. तर त्या मीना तिचं जेवण घेऊन तिच्या केजकडे चालली होती आणि अम्मू आंघोळ करत होती. आणि मी तिथे उभा होतो ना, मी त्या दोघींचं रमलिंग ऐकलं. मला ते पॅटर्न वेगळं वाटलं आणि या दोघी आता नक्की भेटणार हे मला कळलं 100%. मी माझी पोझिशन घेऊन उभा राहिलो. ती मीना जी होती ती गवत घेऊन धावत आली. तिचा माहूत तिच्या मागे धावायला लागला. मग त्याला कळेना ही धावते का, म्हणून तो मागे धावायला लागला. पण तिकडे नदीच्या इकडे येऊन तिने ते गवत तिथेच टाकलं आणि ती धावत पाण्यात निघून गेली. आणि त्या दोघी पाण्यात पुढे जवळजवळ पाऊण तास पाण्यात होत्या. आणि माहुताला काही करता आलं नाही बघण्या व्यतिरिक्त त्या दोघींना. आणि तिसरं एक हे होतं, म्हणजे हट्टी जर असेल तर तो त्याचा हट्ट किती हे करतो त्याचा. आता हा व्हिडिओ, ही सुंदरी आहे, हा उन्नीकृष्णन आणि हा अगस्त्यन. तर अगस्त्यन आणि उन्नीकृष्णन ह्यांना थोडीशी स्पेशल ट्रीटमेंट मिळायची तिथे. आणि सुंदरी तिने ते ॲक्सेप्ट केलं होतं. तर तिथे पण आपल्या याच्यात नर आणि मादी याच्यावरून वादावादी आहेच त्यांची. सुळेवालाला जास्त महत्त्व दिलं. तर सुंदरीचं असं झालं की आधी अगस्त्यनला घास भरवला, त्याच्यानंतर उन्नीकृष्णनला घास भरवला आणि तिसरा घास सुंदरीला भरवला. म्हणजे दोन्ही वेळेला तिने केला सोंडवर करून, पण तिला घासच नाही भरवला. त्याचा तिला एवढा राग आला की तिने तो घास थुकला, नाही खाल्लंच नाही तिने. ते परत लहान बाळ कसं करतं तसंच आहे ना हे, की त्याला जर खायचं नसेल किंवा राग आला असेल तर ती हे बघा आता तिने टाकलं तो खाली. टाकलं. आणि मग नंतर त्यांनी काठी उगारली. काठी उगारल्यावरती तिने एक घास तो जो दिला नंतरचा तो खाल्ला तिने. आणि तो खाल्ल्यानंतर आता इथे तिने तो घास खाल्ला व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग परत ज्यावेळी तिला तिसरा घास भरवला त्यावेळी तिने बघितलं की या दोघांचंही लक्ष नाही आहे. आणि लक्ष नाही बघितल्यावर तिने तिसरा घास परत टाकून दिला, खाल्लाच नाही. हे बघा भरवलं, हाही वळाला आणि तो माहुतही वळाला तिकडे. आता तिने तो म्हणजे तिकडे किती माणसासारखंच लक्ष देण्याची गरज आहे. अगदी. आणि पिल्लांना तर फार स्पेशली ट्रीट करणं गरजेचं असतं. कारण म्हणतो ना आपण जडणघडण त्यांची होत असते त्या काळामध्ये. हत्तींची थेट संवाद साधणं म्हणजे यासाठी काय काय करायला लागतं? त्यांचं रमलिंग आणि इतर सगळे आवाज तुला कसे करता येतात? रमलिंग इज ॲक्च्युअल कम्युनिकेशन लँग्वेज ऑफ एलिफंट. आणि ते कृष्णाने ॲक्च्युली आवाज काढायला सुरुवात केली. आणि त्याच्यातनं त्याला मिमिक्री करायची, त्याला बरं वाटत होतं मी तसा आवाज काढल्यावर, म्हणून मी तो आवाज काढायला सुरुवात केली. पण त्याचा उपयोग मला बिजलीच्या वेळी खूप झाला. म्हणजे बिजली जी मुंबईतली हत्तीण होती तिने खाणं पिणं सोडलं. आमचा एक मित्र फोटोग्राफर आहे, त्याला माहिती होतं की मी असं काहीतरी करतोय. तर त्यांनी त्या लोकांना सांगितलं. त्यांनीच मला फोन केला की तू एवढा जर हत्तींना केरळमध्ये मदत करतोयस तर आमच्या एका बिजलीला जरा खायला सांग. ह्याच शब्दात त्यांनी मला सांगितलं. आणि आम्ही ज्यावेळी गेलो तिकडे त्यावेळी त्या बिजलीने चक्क त्या डॉक्टर जो ट्रीटमेंट देत होता तिच्या जखमेवरती पट्टा आला आणि तिचं डोकं फिरलं. तिने त्याला उचललं आणि सरळ हेफलंग करून दिलं. आणि तो जाऊन त्या क्रेनवरती धडकला एकदम. आणि साधासा फटका पण पुरेसा. हो, आणि आजारी हत्तीण त्यात. तर माझ्या बायकोनी हळूच मला विचारलं मागणं की आर यू स्टील इंटरेस्टेड. म्हटलं अगं ती चिडली आहे आता, आय एम इंटरेस्टेड, मी बघतो काय करायचं. चिडलेल्या हिला सांभाळण्याची तुला कला आहे म्हणजे. तर त्या गर्दीत घुसलो आणि आय स्टार्टेड रमलिंग. कसं केलं रमलिंग? म्हणजे रमलिंग साधारण मी असं करतो. असा आवाज काढायला सुरुवात केली. आणि त्या क्राऊडमध्ये सुद्धा ना तिने माझा हात पकडला सोंडेने. ओ, म्हणजे चिडलेली असताना
2 क्षण मीही घाबरलो, पण त्या पकडण्यामध्ये मारण्याचा हेतू नव्हता हे त्या पकडीवरनं लक्षात येतं. मग मी तिच्या सोंड्यावरती टॅप केलं हळूहळू हळू आणि सोडवून घेतली, हात सोडवून घेतला माझा आणि नंतर सगळं रिकामं केलं. रिकामं केल्यावरती मलाच रिॲक्ट होते का परत हे बघण्याकरता एक आवाज काढत राऊंड मारला आणि जसा मी राऊंड मारत होतो तशी ती पण गोल फिरत होती. आणि नंतर मी त्यांना सांगितले की ट्रायल बेसिसवर एक 2 डझन केळी आणा आणि 2 कलिंगड आणा. ती तिने एका फटक्यात संपवली. म्हणजे किती दिवस खाल्लं नव्हतं तिने? मला वाटतं 3-4 दिवस ती उपाशीच होती. म्हणजे तिला ते चपाती देत होते पण ती चपाती फेकून देत होती. माझ्यासमोरच घडलं ते. चपाती दिल्यावरती फेकून देत होती. आणि नंतर म्हटलं आताही खाणार. मग तिने अर्धा डझन कलिंगड आणि 15-20 डझन केळी खाल्ली आणि गवतही खाल्ली आणि ऊस भरपूर खाल्लं तिने आणि शांत झाली. हत्तीचं वागणं खूप म्हणजे तो समाजशील आहे. तो त्याच्या कळपाला धरून असतो आणि त्याच्या वागण्यामध्ये सभ्यता खूप असते. खूप खूप माणुसकी जी आपण म्हणतो, आता माणसातली माणुसकी संपत चाललेली आहे. माणसाने सगळे प्राण्यांचे गुण घेतले, पण हत्ती हा खूपच म्हणजे अगदी आपण वागणं त्याचं खूपच सभ्यतेला धरून असतं. त्याच्यात ठराविक समोरच्याच्या ॲक्शनला रिॲक्शन ही त्याची असते. बरोबर. तुम्ही मस्ती केली तर त्यालाही मस्ती करावीशी वाटते, पण तो स्वतःहून कुठल्या गोष्टीची सुरुवात करत नाही. बरोबर. तो खूप सहन करतो आणि ज्यावेळी एखादी गोष्ट सहन करण्याच्या पलीकडे जाते त्यावेळी तो रिॲक्ट होतो. आता जे निगेटिव्ह रिॲक्शन्स बद्दल आपण ऐकतो ते त्याच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे गेल्यावर तो रिॲक्ट झालेला आहे. बरोबर. हे असं झालेलं आहे. असे काही अनुभव तुला माहिती आहेत का की हत्तीची जी म्हणजे लहान बाळं आहेत, पिल्लं आहेत, ती पिल्लं सुद्धा या मायेअभावी तडफडून गेलेली आहेत? हो, बरीच आहेत. म्हणजे जर बरोबरचा हत्ती गेला ना तरीसुद्धा हे पिल्लू गिवअप करतं. म्हणजे कृष्णा आणि गंगाचं उदाहरण देता येईल त्याच्यामध्ये, की कृष्णाचा पाय फ्रॅक्चर झालेला आणि त्याच्यात हळूहळू त्याची तब्येत खालावत जाऊन तो गेला. पण ज्यावेळी त्याचं मेडिकेशन चालू होतं त्यावेळी त्याच्याबरोबरच त्याच्याच वयाची गंगा होती तिथे. हत्ती जर स्वतःच्याच एकाच कुशीवर जर बराच काळ झोपला तर त्याचा ऑर्गन फेल्युअर होऊन तो मरू शकतो. तर ही ठराविक काळानंतर, माझ्याकडे तसे फोटो पण आहेत की ठराविक काळानंतर ती दोघांना वेगवेगळं बांधलेलं असेल तर ती पुढचे गुडघे टेकवून स्वतःची सोंड स्ट्रेच करून त्याला उठवायची गालावरती सोंड घासून आणि त्याला उभं राहायला ती हे करायची. आणि ज्यावेळी कृष्णा गेला महिन्याभरातच गंगा वारली. अरे, त्यांचा शोक सुद्धा तितकाच करुण असतो ना. आपला कोकणातले जे हत्ती 3 पकडले होते त्यातला एक हत्ती, पहिला हत्ती ज्यावेळी गेला त्यावेळी मला फॉरेस्ट ऑफिसर्सचा तिकडचा फोन आला की ज्या पद्धतीने त्यांनी हंबरडा फोडला की तो हत्ती होता, त्यांनी इतका त्रास दिला लोकांना असं म्हणलं गेलं तरीसुद्धा लोकांच्या आणि फॉरेस्ट ऑफिसर्सच्या डोळ्यात पाणी आलं. एवढा दोघांचा तो शोक जबरदस्त होता. त्या दोन्ही हत्तीने जे नंतर वाचले, पण त्यातला वाचला खरा एकच, दुसराही नंतर मेला. पण ज्या पद्धतीने त्यांनी विलाप केला तो फार भयंकर होता. म्हणजे अंगावर काटा आणणारा प्रकार होता तो. निश्चितच. म्हणजे हत्तींचा त्यांच्या समूहाशी जो एक वेगळ्या पद्धतीचं त्यांचं जे नातं असतं, बॉन्डिंग असतं समूहाबरोबर, तसंच बॉन्डिंग म्हणजे माणसाने सुद्धा शिकण्याची गरज आहे. अतिशय गरज आहे. तर आणि एकूणच हत्ती आज जे 35,000 हत्ती भारतामध्ये आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, धार्मिक संस्थानांमध्ये आहेत, रस्त्यावर त्यांना फिरवलं जात आहे 1-1, 2-2 रुपयाची नाणी गोळा करण्यासाठी, वेगवेगळ्या झूमध्ये, अभयारण्यामध्ये हत्ती आहेत. परंतु या हत्तींचं आपलं जे नातं आहे, आपल्या संस्कृतीशी त्यांचा जो संबंध आहे, आपल्या परंपरांशी त्यांचा संबंध आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला हत्तींकडे पाहिलं पाहिजे आणि हत्ती वाचवले पाहिजे. आनंद, धन्यवाद. तू देशयात्रामध्ये आलास आणि हा सगळा तुझा हत्तींबरोबरचा प्रवास इथे मांडलास. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच.